आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ 3 मधील कोतवाली तहसील आणि गणेशपेठ इथल्या संचारबंदीचा 5वा दिवस। कालपासून 11 पैकी 9 भागातील संचारबंदी शिथिल, तर इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज आढावा घेतला जाणार। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकांची नेमणूक। सायबर पोलिसांकडून फहीम खानचा आता 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा। सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता सर्व पोलीस यंत्रणा सतर्क। रस्त्यांवरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवर सुद्धा पोलिसांचं लक्ष, तर समाज माध्यमांवरील 140 पोस्ट हटवल्या। नागपुरातील हिंसाचारग्रस्त परिसराची काँग्रेस पाहणी करणार। राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत। स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा नागपुरात शोध, तर काल पहाटे प्रशांत कोरटकरच्या घरावर कोल्हापूर पोलिसांचा छापा। नागपूर आणि विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। आज तातडीची सुनावणी होणार। कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान। प्रहारचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊंच्या समाधीसमोर आंदोलन करणार, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कडू सध्या आक्रमक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत रविवारी मनसेची बैठक। प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता बैठक होणार। मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच बदललेली संघटनात्मक रचना या संदर्भामध्ये जाहीर होण्याची शक्यता।